शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी शेफ समाधान आपले चर्चा पिकांची चर्चा हिताची या चॅनलमध्ये सर स्वागत करत आहे. तरी आपण आजचा पॉईंट घेतलेला आहे शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार. शेतकरी बंधूंनो आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत जे की सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना आजचा विषय असं वाटणार आहे. जे की समजा कुठलेही समजा पीक आहे, आज प्रत्येक जी पीक आहे त्या प्रत्येक पिकाच्या आपण रोगावर बोलणार आहोत. मेन म्हणजे सगळ्यात जास्त ह्याच पिकावर जे रोग येतात आपण त्यावर आज चर्चा करणार आहोत. तर आपण ह्या चर्चा करण्याच्या आधी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. व कालचा व्हिडिओ जे की आपण समजा DAP बाबतीत बनवलेला आहे, जे की समजा जमिनीमध्ये पडून राहिला तर त्याचं काय नुकसान आहे आणि जे जमिनीमध्ये खत पडलेला आहे तर तो पिकाला कसा लागू करायचा तर तो कालच्या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. तर तो प्रथम नवीन जर कोणी आलेले असतील तर त्यांनी तो व्हिडिओ पाहावा. तर मेजर म्हणजे आपण आजचा विषयाला पिका असेल तर प्रत्येक रोग आहे किंवा ही जी फंगस आहे ते प्रत्येक पिकावर अवेलेबल असते. तर आपण त्या पहिल्या रोगावर आपण चर्चा करू, जे की समजा पावडरी मिल्ड्यू आहे. पावडरी मिल्ड्यू म्हणजे काही ठिकाणी शेतकरी समजा त्याला भुरी म्हणत असतील. तर मेजर म्हणजे हा भुरी रोग किंवा पावडरी मिल्ड्यू जे आहे तर ह्या रोगाला ओळखायचं कसं, तर कुठलंही पीक असू द्या तर त्या कुठल्याही पिकाला जी आहे ती येते तर आपण ती ओळखायची कशी, तर ते बघू आपण. तर मेजर ही जी आहे ते आंब्याचं पान आहे. तर आंब्याच्या पानाला जे आहे ती खालच्या साईडनं, तर ह्या बी जे आंब्याचं झाड राहतं ह्यालाही पावडर मिल्ड्यूचा अटॅक होतो. तर आपण ह्या खालच्या साईडला प्रथमतः प्रत्येक समजा चेक करायचं असेल तर पानाच्या खालच्या साईडला जे आहे ते चेक करायचं आहे. जे की समजा एक 10-15 दिवस समजा आपण भाकर जर ठेवली, भाकरीला आपल्याला नेमकं लक्षात येऊन जाईल की भुरा आलाय म्हणजे काय होतं, असं समजा भुरकट जे आहे ते खालून भाकरीच्या होते. तर तसं ह्या पानाच्या खालच्या साईडला जे आहे ती होत आहे. तर पावडरी मिल्ड्यू जे आहे ती तसा ओळखायचा आहे. पानावर कुठल्याही समजा कुठलंही पीक असेल तर पानाच्या खालच्या बुडाच्या पानापासून हा रोग चालू होतो. तर ही जे आहे ते पानाच्या जे आहे ते खालच्या साईडला तयार होणार आहे. तर आपण तो ओळखायचा असा. तर मेजर आपण दुसंग जे आहे तर ती म्हणजे डाउनी मिल्ड्यू ही बऱ्यापैकी कुठल्याही भाजीपाल्यावर ते अवेलेबल असते. तर डाउनी मिल्ड्यू ओळखायचं कसं, डाउनी मिल्ड्यू म्हणजे समजा आपण कुठलंही आता जसं पान घेतलं होतं आपण, पानाच्या जे सगळं पान जे आहे ते हिरवं राहतं. व प्रत्येक ठिकाणच्या मध्ये जे आहे ती असे ठिपके प्रत्येक ठिकाणी हा ठिपका तयार होतो. तर ते जे आहे ठिपक्याचं पिवळसर जे स्पॉट येतात तर त्या स्पॉटला आपण करपा म्हणू शकतो किंवा डाउनी मिल्ड्यू म्हणू शकतो. तिसरा रोग जे आहे आपला किंवा तिसरं जी फंगस आहे तर ती तिसरी फंगस जी आहे ते आपली रूट रॉट म्हणजे आपण 2 दिवसाखाली जे व्हिडिओ बनवला होता की समजा निमॅटोडवर कसं नियंत्रण मिळवावं, तर त्या प्रोडक्ट सांगणार आहोत. तर त्या रूट रॉटवर बी राहणार आहे, जे की समजा निमॅटोडवर काम करेल आपलं. तर चौथी जी फंगस आहे ती म्हणजे ब्लॅक रस्ट. मोठं झाल्याच्या नंतर असं त्याच्या झाडाच्या कांडीला असं चिकट द्रव तयार होतो, तर त्याला ब्लॅक रस्ट म्हणतात. तर हे सगळ्यात जास्त या रोगावर काम करणारं आपण औषध आणलेलं आहे. जे की मला बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेल्याच्या नंतर असं समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही केमिकलमध्ये सगळ्यात जास्त वापर केलेला आहे. तर असं एक औषध सांगा जे की समजा जैविकमध्ये असेल आणि या चारही रोगावर काम करेल. तर आपण तो आज घेऊन आलेलो, जे की षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेड कंपनीचं आपल्याला मोक्ष नावाचं औषध येते. मोक्ष नावाचं औषध म्हणजे आपल्याला भरपूर प्रमाणात समजा त्याचं जे टेक्निकल नाव आहे तर ते म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असं 2 प्रकारात त्याचं जे आहे टेक्निकल नाव आहे. तर मेजर म्हणजे अँटीबायोटिक म्हणजे एकदम असं झाडाला आपण समजा सलाईन लावल्याच्या नंतर कसं होतं, असं माणसाला असं तरतरी आल्यासारखं होतं. तर मेजर म्हणजे झाडालाही त्या प्रकारात होऊन जातं. ते प्रोडक्ट म्हणजे षण्मुख ॲग्रोटेक लिमिटेड कंपनीचं मोक्षा ह्या नावानं येतंय. तर मोक्ष नावाचं प्रोडक्ट आहे आपल्याला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होऊन जाईल, जे की या 4 रोगावर काम करणार आहे. 4 रोग म्हणजे आपण पहिला रोग घेतला पावडरी मिल्ड्यू, दुसरा आहे ते डाउनी मिल्ड्यू, आणि तिसरा आहे ते रूट रॉट, आणि चौथा आहे ते ब्लॅक रस्ट. असे 4 रोगावर काम ही करणार आहे. तर आपण मेजर हे कोणत्या पिकावर चालतं आपण ते ह्याच्यामध्ये पाहूत व त्याचा डोसही जाणून घेऊ, नेमकं किती प्रमाण आपल्याला टाकायचं आहे. तर मेजर म्हणजे हे आपलं मिरची पिकावरही चालेल, कांदा पीक असेल कांदा पिकावरही चालेल, पुन्हा कॉटन असेल तर कॉटनवर चालेल, हरभरा असेल हरभरावर चालेल, लिंबू असेल लिंबूवर चालेल, किंवा आंबा असेल तर आंब्यावरही 100% ही प्रोडक्ट आपलं काम करणार आहे. तर मेजर म्हणजे ह्याचा डोस जे आहे तर आपल्याला 30 ml पर 15 लिटरला आपण याचा वापरू शकतो. 30 ml हिशोबाने आपण त्याचं व्यवस्थितपणे फवारणी करून घ्यायची आहे. तर आपण जेवढे पिकं सांगितलेत त्या प्रत्येक पिकाला सगळ्यात जास्त चांगलं काम करेल, कारण फवारल्याच्या नंतर सगळ्यात जास्त रोग प्रतिकार शक्ती हे आपल्याला औषध वाढवून देणार. या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.